नमस्कार मित्र व मैत्रिणींनो, आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या प्रभावशाली व चमत्कारिक मंत्र तारक मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ यांची महिमा तर सगळ्यांना माहीतच आहे। स्वामींचा भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे एकच वाक्य ऐकून जणू आपल्या मनात प्रचंड शक्तीचा प्रसार होतो। स्वामींचे तारक मंत्र म्हणजे व्यक्तीच्या आतील शक्तींना जागृत करणे होय। स्वामींचे तारक मंत्र हे स्वतः स्वामींनी स्वमुखाने भक्तांना दिलेली शाश्वती होय। मनुष्य जीवन हे नाना प्रकारच्या चिंता, आजार, संकट, विचार या सगळ्यांनी बांधलेले असते। पण मनाला चिंता, आजार, संकट, नकारात्मक गोष्टीपासून सकारात्मक विचारांकडे घेऊन जाणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र होय। म्हणूनच तारक मंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्त करणारा मंत्र देखील संबोधले जाते। श्री स्वामींच्या या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे। म्हणूनच दररोज लाखो भाविक मनोभावे स्वामींच्या तारक मंत्रांचे नामस्मरण करतात। तारक मंत्र कधी म्हणावा, वेळ काळ अशा गोष्टींनी तारक मंत्र बांधला गेला नाही। ज्यावेळी मनाला भीती वाटते त्यावेळी मंत्राचे उच्चारण केल्याने मनाला मनशांती तसेच सकारात्मकता जाणवू लागते। स्वामींच्या प्रभावी तारक मंत्रांचा जप करण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नसते। अगदी कुठेही आणि कधीही आपण तारक मंत्र म्हणू शकतो। आपण ज्याप्रमाणे स्वामींचे नामस्मरण करतो त्या पद्धतीने तारक मंत्र कधीही म्हणू शकतो। तारक मंत्र कसा म्हणावा? 2-3 वेळा वाचन केल्याने तारक मंत्र कंठस्थ होतो। कंठस्थ झालेला मंत्र तुम्ही कुठेही कधीही कसाही म्हणू शकता। परंतु जर कोणत्या विशिष्ट साध्य करायचे असल्यास तारक मंत्र म्हणताना स्वामींचे फोटो समोर ठेवावे। फोटोजवळ पाण्याने भरलेला एक ग्लास ठेवावा। तारक मंत्र म्हणताना स्पष्ट उच्चार तसेच त्याचा अर्थ समजून घेऊन मनोभावे म्हणावा। तारक मंत्र म्हणून झाल्यावर त्या ग्लासातील पाणी प्यावे, कारण त्या पाण्यात तारक मंत्राची शक्ती तसेच सकारात्मकताची ऊर्जा आलेली असते। त्यामुळे हे प्राणी प्राशन केल्याने आयुष्यातील अडचणी दूर होतात। तारक मंत्रांचे नामस्मरण किंवा उच्चारण 1, 5, 11, 21, 108 पद्धतीने आपल्या इच्छेनुसार करू शकतो। तारक मंत्र म्हणण्याने काय फायदे होतात? स्वामींचा तारक मंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रचलित आहे। जी व्यक्ती स्वामी समर्थ यांचे नामस्मरण भक्तिभावाने तसेच श्रद्धेने करते त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। स्वामींचा तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य कामेही शक्य होतात। ही अनुभूती स्वयं लाखो भक्तांनी घेतलेली आहे। असे मानले जाते की स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र मध्ये इतकी शक्ती आहे की जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक ऊर्जेकडे संचार करतो। जणू व्यक्तीच्या आतील शक्ती जागृत होतात। तारक मंत्राचे वाचन केल्यामुळे घरात सुख शांती नांदते। मनातील चिंता व भय यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी तारक मंत्राचे वाचन केले जाते। तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल, कोणत्याही समस्येचे उत्तर मिळत नसेल, कोणत्याही कार्याला सहजरित्या पूर्ण करण्यासाठी, जीवनात यश मिळवण्यासाठी, स्वतःला ठाम व कठोर करण्यासाठी स्वामी समर्थ यांच्या तारक मंत्राचा जप करावा। स्वामींच्या तारक मंत्रमध्ये खूप ताकद आहे। यामुळे भक्ताला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही। सातत्याने स्वामी बळ पाठीशी असल्याची जाणीव असते। म्हणूनच कदाचित मनातील भीती नाहीशी होते। कोणत्याही मंत्राचा अर्थ समजून घेतल्याने त्याचे फळ निश्चितच मिळते। त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचा अर्थ जाणून घेऊया। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।